दिवसातली दुसरी लढत जय भैरे हरचरीच्या विरोधात समर्थ 11चा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रज्ञेश आणि अरफान नाखवाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती शैलेश मदने लेदर क्रिकेटचा देखील अनुभव असणारा हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो शैलेश मदने सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अरफान आणि प्रज्ञेशची ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती शैलेश मदने पहिले षटक हाताळण्यासाठी संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे देखील पाहावं लागेल. पहिलाच बॉल इथे मात्र उसळी घेणारा चेंडू पंचांनी दंडित केला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. पहिल्या चेंडूवरतीच एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येला श्री गणेश झाला. यावेळेस देखील एक्स्ट्रा बाउन्स घेणारा चेंडू इथे मात्र पंचांनी दंडित केलाय आणि नोटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. फ्री हिटचा बॉल म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारची बॅटिंग करतो अरफान नाखवा हे पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल इथे मात्र दिशा दिल्या गाईड केल्या बॉलला. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 3 वरती जाऊन पोहोचल्या. शैलेश मदनेवरती विश्वास दाखवला होता मात्र पहिल्या चेंडूवरती थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्या चेंडूवरतीच 3 धावा खर्च झाल्यात. यावेळेस देखील बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. बीट केला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल हाताळलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं देखील. सातत्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा होत असते तो शैलेश मदने आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईटची अपील देखील केली आहे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत दिवाकर मयेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश मदने म्हटलं की दिवाकर मयेकर सरांचा शिष्य आणि तोच शिष्य आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. यावेळी इथे मात्र खोलाट टाकला होता. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केला बॉलला. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरतीच 3 धावा खर्च झाल्या मात्र तदनंतर ही डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे मात्र 3 वरती स्थिरावली गेल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. यावेळेस एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचल्या. 4 वरती जाऊन पोहोचल्या. अजून एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय.
पहिल्या षटकाची सांगता झाल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरतीच 3 धावा खर्च झाल्या. तदनंतर मात्र पुढच्या 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केल्या आणि लेखाजोखा पाहायला गेलं तर पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 4. गोलंदाजी मार्क वरती रत्नागिरी एक्सप्रेस सफवान बारगीर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये शैलेशने चांगली कामगिरी केली आहे, मात्र दुसऱ्या षटकामध्ये रत्नागिरी एक्सप्रेस वरती विश्वास दाखवला गेला. यावेळेस सफवान बारगीरच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज विकेट कीपर अक्षय राठोड याच्याकडून कोणती चुकी होत नाहीये. पहिला धक्का बसलाय अरफान नाकवाच्या स्वरूपात. अरफान नाकवा बॅक टू द ग्राउंड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 अरफानची जागा घेण्यासाठी बंटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला अरफान नाखवाच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक फोर्स केलाय. बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धाव्याने धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले, तदनंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालंय बंटीच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय चेंडू टाकलाय, वेगावरती स्वार होऊन इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी सफवान बारगीर अर्थातच रत्नागिरी एक्सप्रेस याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. आणखीन एक धक्का बसलाय प्रज्ञेशच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2. प्रज्ञेश बॅक टू द ग्राउंड. ही स्पर्धा पाहण्यासाठी जर पाहायला गेलं तर डीएस स्पोर्ट्सचे ओनर दर्शन सावंत यांचं देखील आगमन झालं. दर्शन सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार नाव आणि त्याचबरोबर एक डीएस स्पोर्ट्स ब्रँड जो आपण जर्सी परिधान करता डीएस स्पोर्ट्सची आणि त्याच ब्रँडचे ओनर इथे मात्र दर्शन सावंत, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर प्रज्ञेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनुराज दाखल झालाय. अनुराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय. कमालीची बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते, ती म्हणजे जयभैरी हरचरी या संघाकडून. यावेळेस थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच दिवाचं दंडित करतात. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धाव्याने संघाची धावसंख्या देखील 6 वरती जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. सफवान बारगीर अर्थातच रत्नागिरी एक्सप्रेस हे एक्सप्रेस चेंडू हाताळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या मॅचचा विचार केला तर या मॅचच्या या इनिंगचा विचार केला
तर खूप डॉट बॉल हातायला गेलाय, त्यामुळे थोडासा पिछाडीवरती समर्थ 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 वरती स्थिरावली गेल्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर, आणखीन एक झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज अनुराजच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. दरम्यान इथे मात्र पारितोषिक आलंय एस के स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा एस के स्पोर्ट्सचे ओनर हेमंत कांबळे सर यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर अक्षय करळकर आणि सागर कांबळे यांनी हॅट्रिक घेतली संपूर्ण स्पर्धेमध्ये तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र लागलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती वेरवली एक्सप्रेस, अर्थातच अक्षय करळकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. आत्ताच त्याच्यासाठी कॅश प्राइज लागलं गेलं होतं, तोच अक्षय करळकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जर हॅट्रिक घेतली तर हेमंत कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. हॅट्रिक घेईल का असा प्रश्न सर्वांना पडलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगू, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती अक्षय करळकरचं स्वॅगचे स्वागत केलंय. बंटीच्या बॅटवर आता मात्र एक मोठा धमाका आलाय आणि तो धमाका थेट मैदानाच्या बाहेर जाऊन फुटलाय. काय फटका खेळलाय, स्लॉट मध्ये होता आणि आउट ऑफ द प्लॉट पाठवून दिलाय. 6 धाव्याने धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचल्या. यस, आणखीन एक बॉल इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. सलगचा दुसरा षटकार अक्षय करळकरच्या विरोधात बंटीच्या बॅट म्हणून पाहायला मिळतोय. नक्कीच अक्षय करळकर वेरवली एक्सप्रेस याला यॉर्कर स्पेशलिस्ट देखील म्हटलं जातं. मात्र यॉर्कर स्पेशलिस्टच्या विरोधात इथे मात्र 2 षटकार लगातार ठोकलेत बंटीने आणि आपली मनशा देखील साफ केली. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चालला 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये धावा रोखल्या होत्या, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. अक्षय करळकरच्या विरोधात आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये देखील यश येतं. बंटीला धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचल्या. धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा अक्षय करळकर
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक होता. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धाव्याने धावसंख्या आता मात्र 24 वरती जाऊन पोहोचले. काय बॅटिंग पाहायला मिळते बंटीची. पहिल्या 2 षटकामध्ये धावांची कमतरता पाहायला मिळाली होती, मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि धावसंख्या देखील 24 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती बीट केलाय. ज्या लाईन अँड लेनची गरज होती ती लाईन अँड लेन शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. मात्र हे तिसरं षटक थोडस महागडे ठरताना जरूर पाहायला मिळतंय आणि या तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या देखील 24 वरती जाऊन पोहोचल्या. तब्बल 18 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. अक्षय करळकरच्या विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बंटीच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाले. आपल्या संघाला नवसंजीवनी देण्याचं काम देखील बंटीने केलंय. गोलंदाजी मार्क वरती संकेत पवार पाहायला मिळतोय. या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने होत असते. तोच संकेत पवार आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक उगवता सितारा, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक मोठं नाव सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एकेरी धाव पूर्ण झाल्या, मात्र दुहेरी धावेसाठी स्ट्रायकिंग एंड वरून हर्षल कडून थोडंसं थांबवलं गेलंय आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 25 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस कमी गतीचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सार्थक देसाई कोणती चुकी करत नाहीये. आणखीन एक धक्का बसलाय हर्षलच्या स्वरूपात. हर्षल बॅक टू द ग्राउंड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुनीब कप्तान दाखल झालाय. चार फलंदाजे तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये जरूर 18 धावा कुठल्या गेल्या, मात्र पहिलं आणि दुसरं षटक सफवान आणि शैलेश फक्त आणि फक्त 6 धावांचं राहिलाय आणि या चौथ्या षटकामध्ये संकेतने देखील पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केल्या. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती मुनीब कप्तान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगात टाकला होता. कमालीचा चेंडू हाताला गेलाय. इथे मात्र बीट केलाय आणि लेग पाईसच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 26 वरती जाऊन पोहोचल्या. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉल वरती आक्रमण. कमालीचा स्ट्रोक बंटीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. रख हौसला व मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समुंदर भी आएगा.
यू टप करना बात मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मंजिल का मजा भी आएगा. कमालीची बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. बंटी आपल्या संघाला नवसंजीवनी देण्याचं काम करतोय, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड कडून थोडीशी साथ त्याला मिळत नाहीये. त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आणखीन एक मोठा फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. सार्थक देसाई यावेळेस देखील कोणती चुकी करत नाहीये. आणखीन एक खेळी संपुष्टात आले. बंटीला आता मात्र माघारी परतावं लागतंय. एक आक्रमक खेळी खेळून बंटी बॅक टू द आउट. नऊ चेंडू आणि 26 धावांची आक्रमक खेळी बंटीच्या बॅट मधून पाहायला मिळते. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गडगडा देऊन जाऊ दे बंटीच्या बॅटिंग साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाला. कमी गतीचा बॉल इथे मात्र बीट केलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागते. चौथ्या षटकाचा खेळ देखील संपलाय आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे, ती म्हणजे जयभैरी हरचरी संघाला. देखील मध्ये क्रिकेट पार्टनर होते आणि त्यांचं देखील आगमन झालंय. खूप दिवसांनी सिद्धूला पाहतोय. एक षटकारांसाठी ओळखले जातात. सिद्धू आपलं देखील सहर्ष स्वागत आणि बिलाल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. थँक्यू. कोणताही नवीन संघ जर उपस्थित असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपली नाव नोंदणी करून घ्यायची. कोणताही नवीन संघ जर इथे उपस्थित असेल तर आपली नाव नोंदणी करून घ्यायची.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गौरव आणि अक्षयची ही जोडी रत्नागिरी जिल्ह्यातले आणखी 2 विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी अनुराज वरती विश्वास दाखवलाय. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एन वरती गौरव पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येला देखील श्री गणेशा झाला. यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचल्या. स्ट्रायकिंग एन वरती अक्षय राठोड पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. ऑल रत्नागिरी संघाकडून खेळत असताना अनेक स्पर्धा ज्याने गाजवला तोच अक्षय राठोड आपल्याला स्ट्रायकिंग एन वरतून पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आला. अक्षय राठोडच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केलाय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. मात्र एकेरी धाव देखील पूर्ण झाल्या आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजेच नो +1 अशा 3 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अकरा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षय राठोड कमालीची बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळतोय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केले. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव व्हाईट +1 अशा 2 धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या देखील 13 वरती जाऊन पोहोचल्या. अक्षय राठोड नक्कीच एक षटकार ठोकला. त्याच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका पाहायला मिळालाय. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एन वरती आहे आणि फ्री हिटचा बॉल आहे. या फ्री हिटच्या बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी करतो हे पाहावं लागेल. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉल वरती मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी अक्षय राठोडच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड षटकार. जो पत्थरों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकरा जाए उसे अक्षय राठोड कहते हैं. दुसरा षटकार ठोकलाय. फ्री हिटच्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय आणि धाव संख्या देखील 19 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव पूर्ण केली जाते. व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या देखील 21 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली. एकेरी धाव पूर्ण झाले आणि या एकेरी धाव्याने धावसंख्या देखील 22 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील खुला टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 22 वरती जाऊन पोहोचले. अर्धी मॅच इथे मात्र पहिल्या षटकामध्ये खिशात घातली.
यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाजी मार्क वरती पंचम वाडकर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचम वरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग गेन वरती अक्षय राठोड. पहिलाच बॉल इथे मात्र खराब हातायला जातोय. पंच दंडित करतायत. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा बहाल केली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच दबाव पाहायला मिळतोय, तो म्हणजे समर्थ 11 संघासमोर. कारण पाहायला गेलं तर समोर तारे सितारे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. तेवीस धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात केले गेले आहे. यावेळेस देखील एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण अक्षय राठोड पहिल्या षटकामध्येच अर्धी मॅच खिशात घालून मोकळा झाला होता. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस कमी गतीचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बंटी करून चुकी झाली आहे. झेल देखील सोडलाय. एकेरी धाव पूर्ण झाले आणि एकेरी धावेवरती समाधान देखील मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस देखील कमी गतीचा बॉल, क्रॉस पाटे स्ट्रोक, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. एकदा मुनीब कप्तानसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्यात आणि या धावा कुठेतरी कामी येतील अशा प्रयत्नामध्ये आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवल्यात. 26 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस देखील बंटी झेल खाली आलाय. जजमेंट झालंय आणि आता मात्र झेल पकडला गेलाय. गौरव नागवेकरची एक स्लो खेळी इथे मात्र संपुष्टात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय मुरुगवाडाचा सुपरस्टार, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक मोठं नाव, ज्या नावाची चर्चा सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, तोच मुरुगवाडाचा सुपरस्टार सूरज वागदरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सव्वीस धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 26 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय गौरवच्या स्वरूपात आणि स्ट्रायकिंग गेन वरती सूरज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सरचवते. धावसंख्या आता मात्र 27 वरती जाऊन पोहोचले.
यावेळेस देखील क्रॉस बार शो पाहायला मिळतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. मॅच विनिंग षटकार अक्षय राठोडच्या बॅट मधून पाहायला मिळतोय.